नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. पुणे आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन झालं आहे आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये मी तरी वाचलेला किंवा आपल्या महाराष्ट्रात असं घडू शकतं असा वाटलेला मनापासनं जो मर्डर मिस्ट्रीचा सर्वाधिक डेंजरस प्लॉट आहे तो ज्या ठिकाणी घडला लोणावळ्याच्या जवळ लोहगड त्या दिशेनं जाण्याचा विचार आहे. पाऊस पडतोच आहे त्या भागामध्ये. आणि जेव्हा मी ही पोस्ट केली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सिया प्रवीण गोयल वय वर्ष 20, चेतन बाबूलाल चौधरी वय वर्ष 22 आणि आज आपल्यात नसलेला दुर्दैवी ज्याचा काही ह्या सगळ्यांशी संबंध नव्हता असा केतन विशाल अगरवाल 25 वर्षाचा मुलगा. या घटनेमध्ये कदाचित मी म्हणणार नाही की ते त्या कटात सहभागी आहेत, पण विशाल अगरवाल यांनी जी सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे त्यानुसार सियाच्या ह्या वर्तनाला किंवा तिच्या भावभावनांना न समजून घेणारे गोयल कुटुंबीयसुद्धा या प्रकरणामध्ये दोषी आहे, सहभागी आहे असं मी म्हणणार नाही. असं मला का वाटतंय हे समजून घेण्यासाठी अर्थातच हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि आपण कल्पना करू शकत नाही इतकं मानवी मन कसं बऱ्याच वेळेला विकृत असतं, त्याच्या उड्या कुठून कशा कुठपर्यंत जातात आणि फायनली जे काही घडतं ते कसं अनाकलनीय असतं हे समजून घ्यायचं असेल तर अर्थातच आज दिवसभर मी प्रयत्न करेल की त्यांच्या कुटुंबियांशी आपण संवाद साधूया. पण त्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला कोणत्याही मुद्द्यावरचं सखोल असं विश्लेषण पाहायला मिळेल. सो ह्या प्रकरणामध्ये पुण्यातल्या मार्केट यार्डशी संबंधित असलेली 3 कुटुंबीय आहेत. मी कालच म्हटलं की अगरवाल हे तसे मूळचे तुळजापूरचे आहेत. त्यासोबत दुसरं कुटुंबीय आहे ते गोयल जे ड्रायफ्रूटचा व्यापार करतात. तिसरा जो आज आरोपी आहे चेतन बाबूलाल चौधरी त्याचं कुटुंबीय आहे ते बेकरी व्यावसायिक आहे. केतन विशाल अगरवाल जो आज आपल्यात नाही आहे ते अर्थातच विशाल अगरवाल हे तुळजापूरचे पण पुण्यामध्ये येऊन स्थायिक झाले आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे. सो त्यांचा मुलगा केतन हा अमेरिकेमध्ये बोस्टन विद्यापीठामध्ये आपलं पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुण्यात परत आला. आल्याबरोबर तो त्याच्या वडिलाच्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये डायरेक्टर झाला. आता ह्या केतनचं म्हणजे अगरवाल कुटुंबियांच्या आणि गोयल कुटुंबियाचे गेली 30-40 वर्षापासून संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत, कारण दोघांचे व्यवसाय एकाच ठिकाणी. आता ह्या गोयल कुटुंबाकडनं पहिला प्रस्ताव आला सियाच्या लग्नासंबंधाचा अगरवाल कुटुंबाकडं आणि आज असं वाटतं की तो तेव्हा जो नाकारला होता त्यांनी तो किती बरोबर होता. सुरुवातीला अगरवाल कुटुंबानी सियाच्या विवाह प्रस्तावाचा गोयल कुटुंबियांनी दिलेला प्रस्ताव नाकारला. त्यांचं असं मत होतं की सिया लहान आहे, बरं तिचं काही शिक्षण फारसं नाही आहे, तिने कॉमर्समध्ये 11वी-12वी केली आणि नंतर पदवीचं शिक्षण घेत असताना शिक्षण सोडून दिलं पहिल्याच वर्षामध्ये आणि तिनंही स्वतःचा बेकरीचा व्यवसाय सुरू केला ज्याच्यामध्ये हा चेतन हा तिच्या संपर्कात आला आणि मग दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. गेल्या 6 महिन्यामध्ये जेव्हा पोलिसांनी तिचे सियाचे फोन कॉल्स तपासले 2000 वेळेला ह्या दोघांचं एकमेकांशी बोलणं झालं, 2000 वेळेला, आणि त्याचे पोलिसांनी मिनिट्स काउंट केले 232 तास. सो इथे मला गोयल कुटुंबांचा पहिला दोष दिसतोय ज्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आता असं झालं की चेतनला आणि सियाचे प्रेमसंबंध आहेत आणि मध्येच आता केतन आला. केतनबरोबर तिचा विवाह ठरला आणि विवाहासाठी त्यांनी उदयपूरमध्ये भला मोठा 14 कोटी रुपयाचा मॅन्शन पॅलेस बुक केला. वऱ्हाडींना घेऊन जाण्यासाठी 2 मोठी चार्टर्ड विमानं बुक केली, कारण पैसे आहेत आणि हल्ली लग्न समारंभामध्ये मारवाडी जैन कुटुंबामध्ये आणि त्यांचं अनुकरण करून किंवा कदाचित वाईस वर्षाही असेल अनेक गर्भश्रीमंत लोक हे अशा पद्धतीच्या विवाह सोहळ्यावरती प्रचंड पैसे खर्च करतात. आपल्याच एका अलीकडेच झालेल्या 2-3 राजकीय विवाह सोहळ्यांची तुमच्याच डोळ्यासमोरची उदाहरणं पहा. त्यामुळे त्याच्यात काही मला ते ज्याच्या त्याचा ऐपतीचा मुद्दा आहे. खरं तर किती साधेपणानं लग्न करावं मला विचारलं तर साधेपणानं करावं. सो तिथे हा विवाह सोहळा नोव्हेंबरमध्ये ठरला आणि आता खरी ट्विस्ट सुरू झाली.
सिया की जिचं प्रेम आहे चेतनवरती, तिला लग्न करायचंच नाही. इथे दुसरा मुद्दा येतो तो गोयल कुटुंबांच्या दोषी असण्याचा. पहिला मुद्दा मी सांगितला तो इतक्या फोन कॉलचा. दुसरा सियाला लग्न करायचं नाही आहे त्याचा. पण तिने हर तऱ्हेनं प्रयत्न केले की ह्या लग्नातनं हे होऊच नाही. आता यांचं प्री वेडिंग ठरलं बालीला. पुण्यातनं हे सगळे कुटुंबीय, त्यातले कुटुंबातले सदस्य हे बालीला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले आहेत मुंबईला. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती तुम्हाला माहिती आहे की काही मॉल्स आहेत जिथे जेवण्यासाठी, नाश्त्यासाठी, चहा कॉफीसाठी लोक थांबतात. तिथे ती गाडी थांबली. थांबल्यानंतर हे सगळेच म्हणजे सिया आणि केतन आणि त्याचे कुटुंबीय, त्याचे मित्रमंडळी ही चहा घेण्यासाठी गेली. तेव्हा सियानी म्हटलं की मला जरा माझा फोन गाडीत राहिला, परत यायचं आहे. ही मर्डर मिस्ट्री मी का म्हणतोय की महाराष्ट्रातल्या अलीकडच्या काळात उघड झालेल्या सर्वाधिक धक्कादायक मर्डर मिस्ट्रीपैकी एक आहे. ती गाडीत आली. तिने त्या पाऊचमध्ये ठेवलेला केतनचा जो पासपोर्ट तो काढला आणि थेट तिथे कुठल्या तरी मदतीनं फेकून दिला किंवा जाळून टाकला. केतनला माहितीच नाही आहे. केतन, सिया आणि त्याचे मित्र एअरपोर्टवरती गेले. ऑब्व्हियसली तिथे पासपोर्ट नाही आहे. ज्याच्यासोबत प्री वेडिंग करायचं आहे त्या केतनचाच पासपोर्ट नाही आहे आणि त्यामुळं ते रद्द झालं. ते परत आले. परत आल्यानंतर सियाच्या डोक्यात आता विषय सुरूच आहे की ह्याला कसं मारायचं. मग ती 14 जूनला केतनला लोहगडावरती घेऊन गेली पहिल्यांदा. तिथे गेल्यानंतर तिच्या डोक्यातलं चक्र फिरतंय आणि तिने एक संधी साधली. तिने तिथे केतनला पहिल्यांदा ढकलून खाली दिलं. सुदैवाने की जो स्वतः ट्रेकर आहे केतन, हा एका झाडामध्ये जाऊन अडकला आणि तो एकदम अस्वस्थ झाला की आपण पडलो कसे. त्यावेळेला सियानं सांगितलं भला मोठा विषारी साप मला दिसला आणि त्या ठिकाणी तो दिसल्यामुळं मी हडबडले आणि त्यामुळं माझा तुला धक्का लागला. खरं म्हणजे आज आपल्यात नसलेल्या केतनला पहिल्यांदा याची जाणीव व्हायला हवी होती. पण तरुण मुलगा होता, त्याला अशा गोष्टीची कल्पनाही त्या डोक्यात नसेल. विवाहाच्याच विचारात आहे. त्याला आपल्या भविष्याची नवी स्वप्न रंगवायची आहेत, व्यवसायाची वृद्धी करायची आहे. आणि मग ती घटना घडल्यानंतर त्यानं कुटुंबियांना सांगितलं. आता हिच्या डोक्यात प्लॅन आहेच त्याला मारण्याचा सियाच्या. सियानं दुसऱ्या वेळेला त्याला निमंत्रण दिलं की आपण लोहगडला जाऊ, कारण तिचा वाढदिवस येतोय. तो महाबळेश्वरला साजरा करायचा आहे आणि तो साजरा करण्याचे सगळे आराखडे हा तयार करतोय केतन. आणि मग प्री बर्थडेसाठी आपण जाऊया लोहगडावरती असं म्हटलं. त्यावेळेला सुदैवाने तेव्हा केतनच्या आईनं त्याला जाऊ दिलं नाही. दुसऱ्यांदा तो वाचला. तिसऱ्यांदा मात्र तो तेवढा सुदैवी ठरला नाही. तिसऱ्यांदा ते पुन्हा गेले. पुन्हा गेल्यानंतर तिथे आधीच आहे चेतन पोचलाय तिथे. पोलिसांनी जेव्हा शेकडो CCTV फुटेज बघितले तेव्हा लक्षात आलं की आत्ता जशी मी हुडी घातली आहे त्या हुडीनी त्याने आपला चेहरा झाकला होता, जो आत्ता मी थंबनेलला पोस्ट केला आहे, आणि त्याच्या कानामध्ये हेडफोन्स होते. पोलिसांना पहिला संशय आला की इतक्या तीव्र उन्हामध्ये कोण हुडी घालून जातो. आता मी पावसाळा आहे आणि तिकडेच निघालो आहे म्हणून मी हुडी घातली आहे. अदरवाईज असं कोण करतं की 42 टेम्परेचर आहे, कानात हुडी घालून, म्हणजे हुडी घातली आणि कानात एअरफोन घालून तो निघाला आहे. त्याचे CCTV ग्रॅब्स त्यांनी काढले आणि तो इतका हुशार, म्हणजे कुठल्या मालिकेपासनं, कुठल्या चित्रपटापासनं त्यांनी प्रेरणा घेतली याचा आता पोलीस शोध घेत आहेत की यांनी आपला चेहरा झाकण्यासाठी ते केलंच, पण स्वतःचा मोबाईल फोन घरी ठेवला. हे सगळं पोलीस तपासातलं मी तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्हाला आणि मला कळणं आवश्यक आहे. नौकराचा फोन घेऊन तो तिथे गेला, म्हणजे लोकेशन उद्या सापडूच नाही. उद्या हा डिफेन्स लॉयरचा मोठा डिफेन्स असणार आहे आणि इथे पण गोयल फॅमिली मला वाटतं की जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीला. दोषी म्हणतोय मी, जबाबदार म्हणजे ते कटात सहभाग आहेत असं मला कुठं सुचवायचं नाही आहे, जे विशाल अग्रवाल यांना वाटतं, म्हणजे केतनच्या वडिलांना. मग हा तिथे गेला, यांनी कट रचला आणि मग आत्ता काल मी जी कहाणी सांगितली की जो आपल्या होणाऱ्या वाग्दत्त वधूच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी प्लॅनिंग करतोय त्याला त्यांनी एका विशिष्ट कोपऱ्यावरती आणलं, ढकलून दिलं. ढकलल्यानंतर 400 फुटावरून कोसळलेला हा तरुण, जरी तो इतका चांगला ट्रेकर आहे, त्याचा जीव गेला. पहिला पोलिसांना आणि विशाल अग्रवाल यांना संशय आला तो तिथे. जेव्हा त्याचा मृतदेह सापडला आणि मृतदेह घेऊन ते घरी परत आले तेव्हा सियाच्या चेहऱ्यावरती काहीच हावभाव नाही आहेत. भलेही त्याने सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहिली होती आदल्या दिवशी की तू मला कसा सोडून गेलास वगैरे. इथे विशाल अग्रवालला संशय आला
त्यांनी पोलिसांना कळवलं. मग पोलिसांनी तिचे फोन कॉल्स सगळे CCTV तपासायला सुरुवात केली आणि मग जे महाराष्ट्राला कळलं ते अशी अतिशय धक्कादायक मर्डर मिस्ट्रीचा प्लॉट हा उघड झाला. सिया आणि चेतन दोघंही अटकेत आहेत. दोघांनाही 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आणि आता असं दिसतं आहे की या सगळ्यामध्ये CDR, CCTV फुटेजेस आणि ते 232 तासाचा संवाद हा पोलिसांना खूप महत्त्वाचा ठरला. मी असं का म्हणालो की गोयल कुटुंबीय ह्याच्यामध्ये दोषी आहे? नंबर 1, वयाच्या 20व्या वर्षी हल्ली मुलींचं लग्न कोण करतो? मुलींचं आता ऑन एन ॲव्हरेज लग्नाचं वय 28 ते 30 आहे. ही घाई का? त्यांना चेतनबरोबरचं तिचं प्रेम प्रकरण माहिती होतं का? शक्यता मला अधिक वाटते. कारण आपली मुलगी गेल्या 6 महिन्यात 2000 वेळेला फोनवरती बोलली आहे. 232 तास ती बोलली आहे. कुणाशी बोलती आहे? आईला, कुटुंबातल्या छोट्या मोठ्या सदस्याला त्याचा अंदाज आला नसेल. पण हे सगळं झाल्यानंतर केवळ अगरवाल कुटुंबीय हे रिअल इस्टेटमधलं मोठं प्रस्थ आहे म्हणून हे लग्न केलं की आणखी कुठली कारणं होती? जर त्यांना त्यांच्या मुलीचा हा प्रेमाचा कोण माहिती असेल तर त्यांनी 20 वर्षाच्या ह्या मुलीला लग्नासाठी बळजुरी करणं अतिशय अयोग्य आहे. मी म्हणणार नाही की तिच्या मनासारखंच तुम्ही करा, त्यातले प्रोज अँड कॉन्स मला माहिती नाही. पण यात अगरवाल कुटुंबाचा काय दोष आहे? त्या अगरवाल कुटुंबाने तर 30-40 वर्षाचा घरोबा बघून तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि मग जेव्हा तुम्ही सियाला इतक्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी, अल्पवयीन जरी लग्नाचं वयवर्ष 18 असलं तरी 20 हे काय लग्नाचं वयवर्ष नाही आहे, आणि मग गोयल कुटुंबानी ह्या सगळ्या बाबीकडं का दुर्लक्ष केलं? तिच्या मनाविरुद्धात का तुम्ही लग्न करत होतात? अशा असंख्य प्रश्नाची उत्तरं मिळणं बाकी आहे, जे विशाल अग्रवालना पडलेले प्रश्न आहेत. हे यामुळंच होतं का की हे लग्न हे दोघं पळून जाऊन करतील किंवा आपल्याला नको त्या पद्धतीच्या बदनामीला सामोरे जावं लागेल आणि म्हणून त्यांनी अग्रवाल कुटुंबियांना या लग्नासाठी तयार केलं? म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये कदाचित गोयल कुटुंबीयसुद्धा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही ना काहीतरी त्यांचा दोष दिसतोय. अर्थात पोलीस तपासाचा हा भाग आहे. हे अग्रवाल कुटुंबियांच्या भावना मी तुमच्यासमोर मांडल्या. माझा प्रयत्न असतो की कुठल्याही मुद्द्याच्या तळाशी जा, नीट अभ्यास करा, मनोविश्लेषण करा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच आम्ही म्हणतो की सत्याच्या जवळ जाणारा हा प्रयोग आहे. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथं तुम्हाला योग्य तीच माहिती मिळेल, इतर नाही. थांबूया. हॅव अ नाईस डे. पहा, लोहगडावर मला जाता आलं तर तेही कव्हरेज. थँक्यू.